नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरणचे काही प्रश्न. प्रश्न 1. कमलनयन या शब्दांमध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? पर्याय क्रमांक 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 कर्मधारय समास, 4 यापैकी नाही. उत्तर आहे पर्याय 3 कर्मधारय समास. कमलनयन ह्या शब्दांमध्ये कर्मधारय समास आहे. प्रश्न 2. प्रतिक्षण या शब्दांमध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 कर्मधारय समास, 4 यापैकी नाही. उत्तर आहे 1 अव्ययभाव समास. प्रतिक्षण या शब्दांमध्ये अव्ययभाव समास आहे. प्रश्न 3. वनभोजन ह्या शब्दांमध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 कर्मधारय समास, 4 यापैकी नाही. उत्तर आहे 2 तत्पुरुष समास. वनभोजन ह्या शब्दांमध्ये तत्पुरुष समास आहे. प्रश्न 4. पायदळ ह्या शब्दांमध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? 1 अव्ययभाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 कर्मधारय समास, 4 मध्यम पदलोपी समास. उत्तर आहे 4 मध्यम पदलोपी समास. पायदळ या शब्दामध्ये मध्यम पदलोपी समास आहे. प्रश्न 5. भारुडे कोणी लिहिली आहेत? 1 संत तुकाराम महाराज, 2 संत एकनाथ महाराज, 3 संत नामदेव महाराज, 4 संत गाडगे महाराज. उत्तर आहे 2 संत एकनाथ महाराज. भारुडे संत एकनाथ महाराजांनी लिहिली आहेत. प्रश्न 6. आधी जन्मलेला यास काय म्हणतात? 1 आग्रज, 2 नम्र, 3 अनुज, 4 यापैकी नाही. उत्तर आहे 1 अग्रज. आधी जन्मलेला यास अग्रज असे म्हणतात. प्रश्न 7. नंतर जन्मलेला यास काय म्हणतात? 1 अग्रज, 2 नम्र, 3 अनुज, 4 यापैकी नाही. उत्तर आहे 3 अनुज. नंतर जन्मलेला यास अनुज असे म्हणतात. प्रश्न 8. केलेले उपकार जाणणारा यास काय म्हणतात? 1 अग्रज, 2 कृतज्ञ, 3 अनुज, 4 यापैकी नाही. उत्तर आहे 2 कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा यास कृतज्ञ असे म्हणतात. प्रश्न 9. केलेले उपकार न जाणणारा यास काय म्हणतात? 1 अग्रज, 2 कृतज्ञ, 3 अनुज, 4 कृतघ्न. उत्तर आहे 4 कृतघ्न. केलेले उपकार न जाणणारा यास कृतघ्न असे म्हणतात. प्रश्न 10. चंद्र या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द सांगा. 1 इंद्र, 2 निशा, 3 शशी, 4 प्रभाकर. उत्तर आहे 3 शशी. चंद्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे शशी. प्रश्न 11. विद्यार्थी प्रामाणिक आहेत या वाक्यातील प्रयोग ओळखा. 1 कर्तरी प्रयोग, 2 अकर्मक कर्तरी प्रयोग, 3 कर्मणी प्रयोग, 4 भावे प्रयोग. उत्तर आहे 2 अकर्मक कर्तरी प्रयोग. विद्यार्थी प्रामाणिक आहेत ह्या वाक्यातील अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. प्रश्न 12. सागर या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द सांगा. 1 सिंधू, 2 रत्नाकर, 3 जलदी, 4 सरिता. उत्तर आहे 4 सरिता. सागर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे सरिता. प्रश्न 13. सिंह या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द सांगा. 1 वाघ, 2 केसरी, 3 गणराज, 4 मृगराज. उत्तर आहे 1 वाघ. सिंह या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे वाघ. प्रश्न 14. सुवास या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द सांगा. 1 सुगंध, 2 परिमल, 3 छाया, 4 दरवळ. उत्तर आहे 3 छाया. सुवास या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे छाया. प्रश्न 15. पेरू व पाव हे शब्द कोणत्या भाषेतील आहे? 1 इंग्रजी, 2 पोर्तुगीज, 3 तमिळ, 4 फारसी. उत्तर आहे 2 पोर्तुगीज. पेरू व पाव हे शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.